नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मार्केटची दिशामध्ये. काल जसं काही आपण डिस्कस केलं होतं कालच्या YouTubeच्या व्हिडिओमध्ये आणि कालचा जो काही आपला मार्केटची दिशा, हा जो काही मेसेज होता ना, त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं. मार्केटचा डेटा हा निगेटिव्ह आहे. मार्केटचा डेटा हा इमॅच्युअर दिसत आहे आणि त्याच्यावरनं अशी काही तुम्हाला एक सिच्युएशन मी दिलेली होती, की त्यामध्ये असंही सांगितलं होतं, की डेटाच्या विरुद्ध मूव्हमेंट येण्याची शक्यता आहे मार्केटमध्ये. एकदा कालचा मेसेज आपण इथे जाऊन चेकआउट करूया. हे बघा, हा जो काही आहे, हा कालचा मेसेज आहे आपण टाकलेला. या सुद्धा गोष्टी आता डेटा एनालिसिस करत असताना, जे लोकं नुसतं डेटा एनालिसिस करत आहेत, त्यांच्यासाठी काय झालं कालच्या सेशनमध्ये, की त्यांनी डेटा एनालिसिस केला. त्यांना वाटलं डेटा हा निगेटिव्ह आहे. पण मार्केटने आज गॅप अपमध्ये ओपनिंग केली. हां, गॅप फिल करण्याचा प्रयत्न केला, पण ते निम्म्यातूनच पुन्हा एकदा वरती गेलं जोरात. या सगळ्या गोष्टी डेटामध्ये कशा दिसतात? तर डेटा हा काही सिच्युएशनमध्ये इमॅच्युअर असतो आणि त्यामध्ये इम्बॅलन्स सुद्धा आपल्याला दिसत असतो डेटामध्ये. ही गोष्ट पण एकदा लक्षात ठेवा. मार्केटमध्ये ट्रेड करत असताना या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देणं सुद्धा गरजेचं आहे. बिकॉज आत्ताची जी काही मार्केटमध्ये सिच्युएशन सुरू आहे, ती सगळी वॉर लाइक सिच्युएशन सुरू आहे. आता आजचा डेटा सुद्धा आलेला आहे. आजच्या डेटाचं एनालिसिस सुद्धा केलेलं आहे. त्या बाकीच्या गोष्टी तुम्ही थोड्या वेळाने WhatsAppला ज्यावेळेस मेसेज शेअर होईल, त्यावेळेस तुम्ही डेफिनेटली रीड करा. बट आपण डायरेक्टली जाऊया आता उद्याच्या संभाव्य हालचालवरती. त्यानंतर चार्टवरती काहीच गोष्टी जाऊन आपण बघूया. उद्या मार्केटने जर का हा जो काही जुना सपोर्ट होता मार्केटसाठी आपल्या 23,000 हा सपोर्ट आत्ता नाहीये. आत्ता ती लेव्हल एक आपल्यासाठी स्ट्राँग रेझिस्टन्स म्हणून ॲक्ट करते. बट उद्या जर का मार्केट त्याच्यावरती चुकून ओपन झालं, गॅप अप होईल याची काही शक्यता नाहीये. थोड्याफार प्रमाणात होऊ शकतं किंवा फ्लॅट जरी ओपनिंग झाली तरी नाकारता येत नाही. कशीही ओपनिंग होऊ शकते. आपल्याला काय तयारी करायची आहे? 23,000 च्या वरती जोपर्यंत होल्ड होत नाही, तोपर्यंत शॉर्ट कव्हरिंगचे इंट्राडे बाउन्स तुम्हाला बघायला भेटू शकत नाही. सपोर्ट हा जर का डिसिसिव्हली ब्रेक झाला डाउन साइडला, आत्ताचा जो काही लेटेस्ट सपोर्ट आहे मार्केटसाठी आपण काल ड्रॉ केलेला, तो जर का ब्रेक झाला, तर डाउन साइडला रॅली येऊ शकते. आता अपसाइडसाठी काय आहे मार्केट 23,000 आणि 23,200 हा जो काही झोन आहे, याच्यावरती सस्टेन होणं खूप जास्त गरजेचं आहे. या रेंजचा ब्रेकआउट हा स्ट्राँग होणं गरजेचं आहे आणि इथे मार्केट सस्टेन होणं म्हणजे काय, त्याच्यावरती क्लोजिंग आली पाहिजे. जर का क्लोजिंग आली, डायरेक्ट क्लोजिंग नकोय आपल्याला दिवसभर त्याच्यावरती टाइम स्पेंड करून. अगदी साइडवेज जरी मूव्हमेंट केली आणि वरती जरी क्लोज झालं, तरी सुद्धा चालण्यासारखी गोष्ट आहे. आता सध्या जे मार्केटमध्ये न्यूज बेस्ड रिएक्शन येत आहेत ना, ते उद्या सुद्धा येण्याची शक्यता आहे. बिकॉज आत्ता वॉर हा कुठल्या दिशेने चाललाय हे तर माहीत नाही. बट ज्या काही जिओपॉलिटिकल न्यूज आहेत मित्रांनो, तो एवढ्या प्रमाणात काय मॅनिप्युलेट होत आहेत मार्केटसाठी. मार्केटमध्ये अचानक काल जे तात्यांनी ट्विट केलं त्यामुळं काय झालं, ट्विटचा परिणाम झाला की जे काही आपले हे जे स्टॉक्स आहेत, यूएसचे स्टॉक आहेत, Appleचे स्टॉक असतील, Microsoftचा स्टॉक असेल, ह्यांच्यामध्ये सडनली स्पाइक झाला. क्रूड ऑइल असं पडलं जोरात. गोल्ड असा ब्रेकआउट झाला. सिल्व्हरमध्ये सुद्धा असा ट्रेंड लाईनचा एक ब्रेकआउट झाला. जर का जाऊन तुम्ही चार्ट चेक केले शांतपणे, तुम्हाला या सगळ्या गोष्टी इथं बघायला मिळतील. बिकॉज तात्यांच्या ट्विटमुळे क्रूड ऑइल पडलं. पुन्हा एकदा गोल्ड आणि सिल्व्हर वरती गेले आजच्या दिवशी. या ज्या काही गोष्टी मार्केटमध्ये अनएक्सपेक्टेडली घडत आहेत ना, याचा परिणाम सगळा आपल्या इंडियन मार्केटवरती होतोय. बिकॉज ज्या काही न्यूज येत आहेत ना, आपलं मार्केट क्लोज झाल्यानंतरच येत आहेत आणि यूएस मार्केटच्या ओपनिंगच्या अगोदर येत आहेत. यूएस मार्केट संध्याकाळी ओपन होतं, तर त्याच्या अगोदर न्यूज येत आहेत आणि त्यामुळे काय होतंय, रात्री तिकडे काहीतरी मार्केट पॉझिटिव्हमध्ये जातंय. सकाळी उठून बघतोय आपण तर जी काही सिंगापूरची एसजीएक्स निफ्टी आहे, ज्याला पहिले एसजीएक्स म्हणायचो, आता ती गिफ्ट निफ्टी आहे. जुन्या लोकांनी ही गोष्ट रिलेट होत असेल, अजून सुद्धा ते गिफ्ट निफ्टीला एसजीएक्स निफ्टीज म्हणतात. कारण आम्हाला पहिल्यापासून तीच सवय आहे मार्केटची. जी काही आपली सिंगापूरची गिफ्ट निफ्टी आहे, एसजीएक्स किंवा काय असेल त्याला आता गिफ्ट पाडलंय त्यांनी. ती निफ्टी काय करते, पॉझिटिव्हमध्ये ओपन होते. ते पॉझिटिव्ह ओपनिंग दाखवते आणि त्याचा परिणाम आपल्या निफ्टीवर होतो. असा विषय आहे. जे काही एनएससीचं एक इंडेक्स तिकडे रजिस्टर आहे सिंगापूरच्या एक्सचेंजमध्ये. त्याचा रेफरन्स आपण का घेतो? बिकॉज आपलं जे काही नॅशनल स्टॉक एक्सचेंज आहे, त्याचीच ती इंडेक्स आहे, जी की सिंगापूरच्या एक्सचेंजमध्ये रजिस्टर आहे. असा तो सगळा विषय आहे. तो नंतर कधीतरी डिस्कस करूया. पण सध्या एक गोष्ट लक्षात घ्या, उद्या सुद्धा मार्केटच्या विरुद्ध डायरेक्शनला मूव्हमेंट येण्याची शक्यता आहे. ब्लाइंडली बायस घेणं टाळायचं आहे. हे सुद्धा आजच्या डेटाची वॉर्निंग आहे आपल्यासाठी. आता चला थोडंफार जाऊया चार्टवरती. डेटा तर डिस्कस केला, एवढा काही खास नाही आजचा डेटा सांगण्यासारखा. फ्लॅटच आलेला आहे डेटा. आता चार्ट काय सांगतोय बघूया. कधी-कधी काय होतं, चार्ट काही गोष्टी सांगतो. कधी-कधी डेटा काही गोष्टी सांगतो. कधी-कधी बायर सेलरची सायकॉलॉजी काय सांगते. तिन्ही गोष्टीमधली कुठलीतरी एक गोष्ट काहीतरी आपल्याला सिग्नल ही देत असते. आपलं काम काय आहे, त्याला ओळखणं आणि ओळखून काय करायचं, आपल्याला एनालिसिस करायचे आहे. बेसिकली राजकारणामध्ये कसं होतं, की कधी कुठला माणूस कुठे पळेल
हे सांगू शकत नाही. कधी तो फिरेल हे सांगू शकत नाही. तसंच मार्केटमध्ये सुद्धा आहे. मार्केटचा डेटा, बायस या सगळ्या गोष्टी आपल्याला बघून आपण मार्केटचा अंदाज फक्त लावू शकतो. कन्फर्म काय होईल हे माहीत नसतं कोणाला. त्याच्या पुढची गोष्ट मला एक विषय बोलायचा आहे. बरेचसे लोकं मला मेसेजेस करतात. रेग्युलरली मेसेजेस करतात. त्यामुळे त्यांचं असं म्हणणं असतं, "सर ही मार्केटची सिच्युएशन तुम्ही सांगता ही सगळ्यांना माहिती आहे." हे ठीक आहे. त्यांचं हे म्हणणं बरोबर आहे. पण प्रॉफिट होईल असं काहीतरी सांगा. त्यांची अपेक्षा असते थोडक्यात, की मी त्यांना एखादा स्टॉक सकाळी सांगावा, एखादी त्यांना मी ट्रेड द्यावा, एखादी त्यांना टिप्स द्यावी किंवा एखादा कॉल द्यावा त्यांना सकाळ-सकाळ. जेणेकरून त्यांचे दिवसाचे 1000-2000 ची इन्कम ही सहज होऊन जाईल. बट मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, असे मार्केटमधून दिवसाला 1000-2000 काढणारे लिटरली घरी बसलेले आहेत. आणि ही रिॲलिटी आहे. तुमच्यापैकी जर का कोणी ही ट्राय केला असेल ना, की मला फिक्स दिवसाला एवढं प्रॉफिट पाहिजे, शक्य नाहीये. हे मी रिॲलिटी सांगतो, ग्राउंड रिॲलिटी सांगतो मार्केटची, जी की तुम्हाला कोणी सांगणार नाही. सगळे लोकं फसवेगिरी करत फिरतात या मार्केटमध्ये. हां, मग ठीक आहे. तुम्हाला जॉइन करायचंय? या. प्रीमियम ग्रुपला जॉइन करा आमच्या. रोज तिथे कॉल देतो. लोकं पण बिचारे काय करतायत, 4 पैसे कमवायच्या नादात सगळेच घालवून बसतायत. त्यांची फी तर देतातच 4,000-5,000. त्याच्यासोबत काय करतात हे लोकं, त्यांच्या अकाउंट पण जातं कधी-कधी. एक चूक फक्त हवी असते मार्केटला तुमची, एक चूक. ती एक चूक अशी होती ना, तुम्ही एवढा त्या प्रवाहामध्ये वाहत गेलेला असता कॉल टिप्सच्या आणि त्या ऑप्शन ट्रेडिंगच्या. हे कॉल टिप्स देणारे स्टॉक्समध्ये ह्यांची हिंमतच नाहीये कॉल देण्याची कोणाची. मी म्हणतो की स्टॉक्समध्ये इक्विटीमध्ये कॉल द्यावा ह्यांनी, ऑप्शन जाऊन दे. इक्विटीमध्ये कॉल द्यावा कारण स्टॉकमध्ये कशी मोमेंटम होते ना, हे कुणाला समजत नाही लवकर. बिकॉज सगळा कॅल्क्युलेशन, सगळं डेटाचा सगळा विषय तिथं. ते तो वेगळा विषय. हा डेटा मार्केटचा वेगळा आहे. हा मोठ्या पार्टिसिपंटचा आहे. पण स्टॉकमध्ये ज्या काही गोष्टी चालतात ना, तो पिव्होट लेव्हलच्या कॅल्क्युलेशनवर चालतं सगळं. प्रिव्हियस डेचा हाय लो, क्लोज, प्लस मायनस असं काही काही कॅल्क्युलेशन होऊन ते काढलं जातं आज स्टॉक किती पळू शकतो ते. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. सो हे लोकं तुम्हाला कधी इक्विटीचे कॉल देणार नाहीत. हे तुम्हाला ऑप्शनचेच कॉल देणार. आणि तुम्हाला माहिती आहे 50% लोकांना पुट घ्यायला लावायचा, 50% लोकांना कॉल घ्यायला लावायचा. कुठेतरी मार्केट फिरतंयच. त्यातले निम्मे इकडे ओढायचे, पुन्हा तेच धंदा करायचा. हे सगळं कॉल टिप्सवाल्यांचं आहे. आणि हे मी ओपनली बोलतोय. हे विरोधात आहे मी या सगळ्या गोष्टींच्या. कारण या गोष्टी इल्लीगल आहेत. जरी तो सेबी रजिस्टर ॲडवायझर जरी असला, तरी सुद्धा तो कॉल चुकीचे देऊ शकतो. सेबी रजिस्टर आहे एखादा व्यक्ती म्हणजे तो तुम्हाला 100% ॲश्युरिटीने तुम्हाला रिटर्न्स देईल. शक्यच नाहीये. कुठेही शक्य नाहीये. तर त्यामुळे जर का तुम्ही अशा माइंडसेटने येत असाल, की दिवसाला 1000-2000 मला कमवायचे सॉरी मार्केट हे तुमच्यासाठी नाहीये. तुम्हाला ही गोष्ट माझी पटणार नाही. तुम्ही हा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता किंवा ग्रुपला लेफ्ट करू शकता. सरळ बोलतो. कारण काय विषय आहे, की हा ग्रुप त्यांच्यासाठी नाहीये, की ज्यांना पैसे कमवायचे. हा ग्रुप त्यांच्यासाठी आहे ज्यांना रिअल नॉलेज घ्यायचं, मार्केटचं रिअल फॅक्ट समजून घ्यायचं, जे कोणी सांगत नाही. जे तुम्हाला पैसे कमवायची लालच दाखवत होते ना, आज त्यांचीच अवस्था अशी झालेली आहे, की त्यांनाच मार्केटमधनं पैसे भेटत नाहीये. म्हणून हे असले धंदे चाललेत मार्केटमध्ये कॉल टिप्स देण्याचे. सो बेसिक माझं सांगण्याचा उद्देश काय आहे माहिती आहे का? ह्या कॉल टिप्सच्या रिकमेंडेशनच्या, अकाउंट हँडलिंगच्या, कॉपी ट्रेडिंगच्या, अल्गो ट्रेडिंगच्या अजिबात भानगडीत पडू नका. जे काय आहे स्वतःच्या नॉलेजने करा, गोष्टी शिका, टर्म्स ह्या समजून घ्या. माझ्या चॅनलवर मी बऱ्याचशा गोष्टी नवीन कन्सेप्ट डिस्कस करत असतो. तुमच्यासोबत सांगत असतो. पण काय होतं माहिती आहे का? लोकांमध्ये पेशन्स नाहीये. हे बघा, इथंच सगळ्या गोष्टी क्लिअर होतात. तुमच्यात जर का पेशन्स नसेल ना, मार्केट तुमच्यासाठी नाहीये. आत्ता तुम्हाला कदाचित माझे शब्द टोचत असतील, पण ज्यावेळेस तुम्ही ह्या गोष्टीचा खरोखर एक्सपिरियन्स घ्याल ना, त्यावेळेस तुम्ही पुन्हा मला शोधत याल सोशल मीडियावर. आत्ता रागात अनफॉलो करा लगे. असे 2-3 इन्सिडेंट झालेले आहेत. असे 2-3 लोकं मला स्वतःहून कॉल करून बोललेले आहेत, की तुम्ही काही गोष्टी आम्हाला सांगितल्या होत्या 1-2 वर्षापूर्वी. 1-2 मीटअप झाले होते माझ्या अगोदर सोशल मीडियावर येण्याच्या अगोदर. सो तिथे मी ह्या गोष्टी सांगितल्या होत्या. माझे 1-2 सेमिनार झाले होते ऑफलाईन. सो तिथे मी सांगितलं होतं, की असं तुम्ही कराल तर तुम्हाला लॉस होईल. ते लोकं 2 वर्षांनी शोधत आले मला सोशल मीडियावरती. कॉन्टॅक्ट घेतला, मला फोन केला. त्यांनी मला सांगितलं 2 वर्ष आधी तुमचा इथे-इथे मी सेमिनार केला होता आणि त्या ठिकाणी तुम्ही जी गोष्ट सांगितली होती ती आता सत्यात उतरलेली आहे. कुठली गोष्ट मार्केट कुठे जाईल हे नव्हतं सांगितलं. तुम्ही ज्या चुका कराल त्यामुळे तुम्ही स्वतःच खड्ड्यात पडाल हे सांगितलं होतं. ती चूक स्वतःहून त्या लोकांनी मान्य केलेली आहे. ही गोष्ट तुम्हालाही रिलेट होणार आहे. 100% रिलेट होणार आहे. ही गोष्ट मी लिहून देऊ शकतो आत्ता, या पॉइंटला. पण कसं आहे माहिती आहे का? हे मार्केट हे त्यालाच पैसे देतं ज्याला पैशांची गरज नाहीये. हे ऐकलं असेल आणि सत्यातही उतरतं. का? तुम्ही जर का मार्केटकडून प्रेशराइजली पैसेच कमवायचे, दिवसाला 500च काढायचे, 1000 काढायचे, 2000 काढायचे, शक्यच नाहीये. तुम्ही इमोशनल होणार.
तुम्ही ओव्हर ट्रेडिंग करणार, तुम्ही तुमचा कंट्रोल लूज करणार आणि नको तेवढी ट्रेडिंग करणार. एका दिवशी 30-30, 40-40 ट्रेड मारतात लोक. काही काही असे ट्रेडर बघितले 200-200 ट्रेड मारले, निम्मा पैसा ब्रोकरेज मध्ये गेलेला आहे, 20% टॅक्स मध्ये गेलेले आणि कॅपिटल शून्य बाकीचे मार्केटमध्ये गेलेले. असे असे गेलेले आहेत. पाणी कसं जातं असं एखाद्या फटीमधनं वाहून, बादलीला एखादी चीर पडली की तिकडून कसं पाणी जातं लीक होऊन, तसे लोकांचे लिटरली अकाउंट्स गेलेले आहेत मार्केटमध्ये. अजून काय सांगू सांगा. घाबरवत नाहीये, डिमॉरलाइज करत नाहीये, बट ह्या असल्या फालतू गोष्टींच्या नादाला लागू नका. टिप्स वगैरे, कॉल वगैरे, आणि ह्या अपेक्षा कधी माझ्याकडून ठेवू नका. माझ्याकडून तुम्हाला प्युअर नॉलेज भेटेल, मार्केटचे चांगले इन्साइट्स भेटतील, काही सिक्रेट गोष्टी भेटतील. आता मी जर का ह्या कॉल टिप्सच्या नादी लागलो असतो, कॉल टिप्सच्या नादी लागलो असतो, तर मीही तुम्हाला दिसलो नसतो मार्केटमध्ये. आणि मला एका गोष्टीचं उत्तर द्या, की मी मी का करत नाही ह्या गोष्टी. मला पैसे नको आहेत का? पैसे सगळ्यांना हवे आहेत. मलाही पैसे हवे, पण मी का कॉल टिप्सचा बिझनेस करत नाही? कारण आहे ना त्यामागे काहीतरी. कारण आहे. उगाच लोकांना आगीमध्ये ढकलण्याचं काम मी करत नाही. कारण कसं आहे माहिती आहे का, की माणसाचे कर्म त्याच्या पुढची दिशा ठरवतात. मला कुठल्याही मार्केटमध्ये येऊन चुकीचं काम करायचं नाही. मी चांगलं काम करतोय. त्यात 4 लोकं मला सोडून जाणार आहेत. पण मला माहिती आहे शेवटी सत्याचा विजय होतो. जे लोकं चांगली कामं करतात, ते लाँग टर्म पर्यंत सर्व्हायव्ह करतात मार्केटमध्ये. आणि मीही तेच करतो. ज्यांनी चुकीची कामं केली त्यांची अवस्था बघा जाऊन आता. समजेल तुम्हाला. एकही इंडियन मार्केटमध्ये राहिलेलं नाहीये. सगळे फॉरेक्स क्रिप्टोकडे पळाले. तिकडे पण त्यांची अशी अवस्था झाली आगीतनं उठून फोपाड्यात पडण्यासारखी. मराठीमधली म्हण आहे, आगीतून उठायचं आणि फोपाड्यात जाऊन पडायचं. तशी त्यांची अवस्था झालेली आहे. ओके. सो ही गोष्ट लक्षात ठेवा. कॉल टिप्सच्या नादाला लागू नका. थोडंसं ही गोष्ट बोलणं गरजेची होती. कारण बरेचसे मला मेसेजेस येतात आपल्या ग्रुपमधून. सो ते नाहीत आले पाहिजेत. मेसेजेस असे येऊन देत, "सर ही कन्सेप्ट समजून सांगा. ही मला गोष्ट समजत नाहीये. मी तुम्हाला कॉल करतो." लोकं म्हणतात, "नाही, नाही आपण बोलू, काहीतरी डील करू. मी तुम्हाला ₹1,00,000 देतो, असं करतो." काय गरज आहे? माझ्याकडे आहेत तेवढे पैसे मला मॅनेज होत नाही. तुमचे 1,00,000 घेऊन मी काय करणार सांगा? आणि मी मी त्यांना उगाच स्पष्ट सांगतो, उलट सांगतो, "मी घेत नाहीये तुमचे पैसे, पण घेणारे भरपूर बसलेले आहेत." मग ते पैसे घेऊन पळून जातात आणि मग न्यूज येतात पेपरला, एवढ्या कोटींचा स्कॅम झाला. आणि लोकं आमच्यासारख्या लोकांना येऊन शिव्या देतात तिथे. असं होतं. सो ह्या गोष्टी अव्हॉइड केल्या पाहिजेत. मराठी माणसाने यात पडलं नाही पाहिजे. शिका, समजून घ्या, अनुभव घ्या आणि नंतरच व्यवसायात पडा. हा व्यवसाय आहे बरं का. हां, ह्यात काही सट्टाबाजारी नाहीये रोजचे 500-1000. काही गरज नाही. त्या गोष्टीने बोलायचंही नाहीये. थोडंसं आपण बॅक टू द टॉपिक येऊया. उद्याची दिशा थोडी डिस्कस करूया. ओके. चला. तर आता काय आहे, निफ्टीची आजची क्लोजिंग जर का बघितली तर ती आहे 22,950 च्या आसपास. 50 पॉइंट खाली क्लोज झाली. माझी अपेक्षा होती 23,000 वरती सस्टेन करून क्लोज करेल. पण ठीक आहे. आता डेटा फ्लॅट आहे. न्यूज कशी येते त्याच्यावरती उद्याची ओपनिंग ही डिपेंड आहे. आता उद्या मार्केट कशा पद्धतीने ओपनिंग करतं याच्यावरती सगळ्या गोष्टी बघायला लागतील. पण माझं म्हणणं आहे वरती ओपन झालं 23,000 वरती, इथे जरी साइडवेज झालं या झोनमध्ये सस्टेन झालं तरी सुद्धा काही अडचण नाहीये. मार्केटसाठी एक चांगली गोष्ट आहे. सपोर्ट लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आता 22,350 इम्पॉर्टंट लेवल आहे. मार्केटने टॅप केलेलं नाही अजून. जर का टॅप केलीच बाय चान्स, जर का मार्केटने हा सपोर्ट ब्रेक केला, कुठला आहे हा लेवल, कुठली लेवल आहे ही बघा एकदा, नीट बघा. मार्केटसाठी जी काही 22,600 ची लेवल आहे, 22,600, 22,500 ही लेवल जर का इथं जोरात ब्रेक केली, 350 लेवल मार्केट टेस्ट करणार. 350 वरून मार्केट पुन्हा जर का खाली पडलं तर आपल्यासाठी चांगलं टार्गेट आहे डायरेक्ट 21,500. येऊन दे खाली, चांगली गोष्ट आहे. आलं तर चांगले आपण पैसे आतमध्ये सरकूया. पण थोडासा आता वॉर वगैरे संपत आहे. काही सांगता येत नाही. शेवटी जिओ पॉलिटिक्स आहे. इथं सुद्धा राजकारण आहे, पॉलिटिक्स आहे. कोण कधी कुणाचा गळा पकडेल सांगता येत नाही. अमेरिका जाऊन इराणला काय करेल सांगू शकत नाही. सो थोडंसं सावधगिरी बाळगली पाहिजे. मी तर एक गोष्ट सांगितली, माझ्या सगळ्या स्टुडंटला सांगून ठेवलेलं आहे. त्यांना सांगायची गरज पण लागत नाही. 24,000च्या वरती आहे. हा जो झोन मी काढला नाही, येल्लो झोन, ह्याच्यावरती जोपर्यंत मार्केट पळत नाही ना, ट्रेडच करू नका. ट्रेडच करू नका. फंड्स विथड्रॉ करायला लावलेत. मी माझा पर्सनल फंड विथड्रॉ केलेला आहे. आता बोला, का विथड्रॉ केलेला आहे? बिकॉज मार्केट एकदा पडलं ना, त्यातला 50% मी आतमध्ये सरकवणार आहे. अशी माझी तयारी आहे. 21,500चा वेट करतोय. नाही आलं तर नाही आलं 21,500, काय अडचण नाही. 24,000च्या वरती जाऊन दे, मार्केट स्टेबल होऊन दे. पुन्हा सगळे पैसे टाकून इंट्राडे करू आपण. काही अडचण नाहीये. सगळे प्लॅन्स रेडी आहेत. एका कुठल्याही गोष्टीवर अवलंबून राहायचं नाही.
500 तर 500च काढणार मी मार्केटमध्ये, शक्यच नाहीये. मी पण 10,000 प्लस काढतो कधी कधी. डेलीचं टार्गेट माझं विचारलं माझ्या स्टुडंटला जाऊन, कुणालाही विचारा जाऊन, जुन्या लोकांना, की बाबा ऋषिकेश सरांचं प्रॉफिट किती असतं. 10,000 प्लस म्हणतील डेली. पण ह्या गोष्टी मी शॉप मारत नाही कधीच, बिकॉज हे नॉलेजची पॉवर आहे आणि हे नॉलेज मला तुम्हाला द्यायचं आहे. ते प्रॉफिट बघून येणारे मला नको आहेत. नॉलेज बघून येणारे लोक मला पाहिजेत. सिरियस लर्नर्स हवेत मला, ज्यांना मी माझा वेळ देईन. म्हणलं तर 24 तास मी सांगत बसेल काय आहे मार्केटमध्ये काय आहे. पण कॉल टिप्सच्या गोष्टी केल्या तर मला राग येतो खूप जास्त. मी कधी चिडत नाही, पण थोडक्यात वाटतं, मला एक फील होतं. लोक सारखे सारखे मेसेज करतात, इरिटेट करतात त्या गोष्टींवरनं. कॉल टिप्स. सो ही गोष्ट लक्षात घ्या. कॉल टिप्सच्या नादाला अजिबात लागू नका. जे काय आहे ते जेन्युइनली मार्केटमध्ये काम करा. देन तुमच्या सगळ्या गोष्टी त्या अचीव्ह होतील. सो ह्या गोष्टी, हा व्हिडिओ मी कोणाला डेडिकेट करत नाही. भरपूर मला असे मेसेज येतात, दिवसात 20-30 मेसेज येतात लिटरली इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअपला. तुम्ही प्रीमियम ग्रुप आहे का, कॉल टिप्स देता का, प्रॉफिट कसं करू या सिच्युएशनला. मी त्यांना सांगतोय समजून, अरे सिच्युएशन नाहीये, तरी लोक ऐकत नाही. सो असं करण्यापेक्षा मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, थोडंसं या सिच्युएशनला सिरियसली घ्या. पैसा कमवायचा आहे, सगळ्यांनाही कमवायचा आहे, मलाही कमवायचं आहे, तुम्हालाही कमवायचं आहे. पण अशा सिच्युएशन मध्ये जर का तुम्ही ट्रेड केला ना, तुमचे सगळे पैसे जातील. आणि ज्यावेळेस मार्केट, मी म्हणतोय मगाचपासून, 24,000च्या लेवलच्या वर जाईल, हे सारखं ओरडून ओरडून सांगतोय, त्या लेवलच्या वर जाईल त्यावेळेस मार्केट स्टेबल होईल. सगळ्या स्ट्रॅटेजी, सगळे सेटअप हे पुन्हा रिफाईन होतील, पुन्हा वर्किंग मध्ये येतील, आणि त्यावेळेस सगळे लोक पैसे कमवतील. आणि तुम्ही मात्र आता कॅपिटलच नाही म्हणून शांत बसा. तेव्हा कसला रिग्रेट होईल हो? असल्या घाणेरड्या मार्केटमध्ये तुम्ही मोठ्या मोठ्या लॉसेस करणार आहात. नंतर इथे जाऊन काय करणार, ज्यावेळेस सगळे पैसे कमवणार त्यावेळेस तुम्ही जाऊन त्यांना बोलणार की अरे तुम्हाला कसं काय प्रॉफिट होतंय, मला तर एवढा लॉस झाला. अरे पण आपण कुठे ट्रेड करतोय, कुठल्या सिच्युएशन मध्ये ट्रेड करतोय, हे पण इम्पॉर्टंट आहे ना. हे बघा, माझ्या गोष्टी काही लोकांना पटत नाहीत, ते अनफॉलो करतील, रिमूव्ह करतील, काही करतील. बट एक गोष्ट लक्षात ठेवा, मी रियालिटी सांगायचा प्रयत्न करत आहे तुम्हाला. आणि हे रियालिटी चेक मला नाही वाटत तुम्हाला मार्केटमध्ये कोण देईल. आणि आपले जे काही वेबिनार्स होतात एव्हरी संडे, ते कुठल्याही अपसेलिंगसाठी होत नाहीत, कुठल्याही प्रोडक्ट सेलिंगसाठी होत नाहीत. ते जेन्युइन नॉलेज देण्यासाठी होतात. ज्यांनी जॉईन केलं असेल त्यांना माहिती आहे त्या सगळ्या गोष्टी. आणि ते लोक जर का आता शेवटपर्यंत असतील या व्हिडिओमध्ये, 100% असतील अशी खात्री मला. सो त्यांनी नक्की ह्या व्हिडिओ खाली कमेंट करा की माझ्याकडून तुम्हाला काय शिकायला मिळतंय ते. कारण बाकीच्या लोकांना कळून दे, हे जे कॉल टिप्स वाले आलेले आहेत ना आपल्याकडे, की ज्यांना शॉर्टकट मारायचं आहे, शॉर्टकट कट यू शॉर्ट. मार्केटमध्ये मारलेला शॉर्टकट हा थोडं कट करत नाही, तो अख्खच कट करून टाकतो, ठेवतच नाही काय. सगळं अकाउंट रिकाम होतं त्यामध्ये. पैशाला पाकिटाला कात्री बसतील, सगळे पैसे पडून जातात. डोळ्यात देखत लाख रुपये उडतात. सो ही गोष्ट करू नका. शांतपणे हे करा, लर्निंग करा. थोडाफार ही रियालिटी बोलणं गरजेचं होतं आजच्या व्हिडिओमध्ये, कारण ही काळाची गरज आहे. त्यामुळे माझा कोणावरही आक्षेप नाहीये, कोणावरही राग नाहीये. बट एक गोष्ट सांगेन, कॉल टिप्सच्या गोष्टी सोडून द्या, लर्निंग कडे या, गोष्टी समजून घ्या, शिकून घ्या, अनुभव घ्या, आणि लॉंग टर्म मध्ये छान पद्धतीने मार्केटमध्ये विकेट राखून खेळा. अख्खी मॅच आपलीच आहे, तेवढं लक्षात ठेवा. ओके, चला, तुम्हाला काय वाटलं या व्हिडिओमधून, काय तुम्ही शिकलात आजच्या व्हिडिओमधून, काय तुम्हाला इन्फॉर्मेशन भेटली, मला नक्की कमेंट करून सांगा. भेटूयात आपण उद्याच्या सेशन मध्ये मार्केटची दिशामध्ये. चला, थोड्या वेळाने व्हॉट्सअपला मेसेज येऊनच जाईल सगळ्या गोष्टींचा. तोपर्यंत सगळ्यांना गुड बाय. ओके.